मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था आयोजित आंतरशालेय ऑनलाईन विज्ञान प्रदर्शन 2021 या कार्यक्रमामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सरस्वती मातेचे पूजन करावे आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. माननीय श्री प्रकाश दादा कोल्हे तसेच संस्था सचिव माननीय श्री सौ ज्योती कोल्हे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी सरस्वती मातेचे पूजन करावे. आवाज येतोय दादा माझा? हो 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 यस. दादा आणि मॅडम मी आपल्याला विनंती करते की आपण सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करावे. या कुंदे तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुभिः देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. शुक्लां ब्रह्मविचारसार प्रमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीं मम यदां जाड्यान्धकारापहा. हस्ते स्फटिकमालिका विधृतिं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा बुद्धिप्रदां शारदा. विद्येची देवता श्री सरस्वती देवी हिचं आपण प्रत्येक कार्यक्रमापूर्वी आवाहन करत असतो आणि तिला वंदन करत असतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी सुद्धा सहभागी झालेले आहेत. हे जे विज्ञान प्रदर्शन आपण आयोजित केलेले आहे ते सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि वेगवेगळे विज्ञानाचे प्रयोग आपल्याकडे त्यांनी इथे सादर केलेले आहेत. कोरोना काळामध्ये कोरोनावर मात करत आपल्याला संकट न समजता एक संधी म्हणून त्याकडे आपण सकारात्मकतेने पाहिलेलं आहे आणि हे मानवधन संस्थेचं फलित आहे की या काळामध्ये सुद्धा MBS ॲपची निर्मिती असेल आणि या ॲपच्या माध्यमातून शिक्षणाची ही प्रवाहगंगा आपण सतत चालू ठेवलेली आहे.
उपस्थित मान्यवरांना मी बसण्याची विनंती करते. नाशिक जिल्ह्यातील ISO प्रमाणित मानवधन संस्था ही ओळखली जाते तिच्या नवोपक्रमशील, कृतीशील, सर्वांगीण विकासात्मक शैक्षणिक धोरणांमुळे. करोनाला संकट न मानता संधी म्हणून बघत MBS ॲपची निर्मिती असेल, तसेच वैश्विक मराठी भाषा शाळेची निर्मिती करत मानवधन संस्थेने घेतलेली ग्लोबल भरारी ही मैलाचा दगड ठरलेली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याहेतू विद्यार्थ्यांमध्ये उपजत असलेल्या संशोधक वृत्तीला चालना मिळावी, वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यात जोपासला जावा या उद्देशाने आजच्या या आंतरशालेय ऑनलाईन विज्ञान प्रदर्शन 2021 चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आणि सदैव सर्वांसाठी दिशादर्शकाच्या भूमिकेतून लाभणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक माननीय श्री प्रकाश कोल्हे दादा, तसेच सर्वांसाठी प्रेरणास्थान असणाऱ्या संस्था सचिव माननीय सौ ज्योती कोल्हे मॅडम आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ माननीय डॉक्टर श्री ओम प्रकाशजी कुलकर्णी यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार सर. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहून नक्कीच आमचा सर्वांचा उत्साह द्विगुणित केलेला आहे. डॉक्टर ओम प्रकाश कुलकर्णी यांचा परिचय करून देताना खरोखर शब्द अपुरे पडतात. जीवन हे विज्ञानाच्या प्रयोगासारखे असते आणि या जीवनामध्ये जो जितके प्रयोग करतो तो तितका यशस्वी होत जातो. आणि खरोखर हे प्रयत्न जर सामुदायिक असतील तर नक्कीच देशाला त्याचा फायदा होतो. असे देशाला प्रगती पथावर नेणाऱ्या या प्रयोगशील संशोधक वृत्तीने प्रेरित असलेल्या व्यक्ती विशेषांपैकी एक म्हणजे माननीय श्री डॉक्टर ओम प्रकाशजी कुलकर्णी. त्यांचा व्यासंग आणि त्यांचा अभ्यास हा बहुआयामी आहे. त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या मानवधन संस्थेला वेळोवेळी लाभत असतं हे आपलं परमभाग्य आहे. इस्रो मध्ये अब्दुल कलाम सर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांच्या सोबत त्यांचं जे कार्य आहे ते बहुमोल आहे. तसेच अनेक देशांमध्ये समुपदेशक म्हणून आज ते कार्य करत आहे. या व्यतिरिक्त या आधीही नूतनीकरण आणि पर्यावरण उद्योगात काम करण्याचा प्रात्यक्षिक इतिहास असलेला अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल, ऊर्जा ग्राहक सेवा, सामरिक नियोजन आणि व्यवसाय विकासात त्यांनी कौशल्य प्राप्त केलेले आहे. शासकीय शाखेतून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदवीधर पदवी असणारे मजबूत अभियांत्रिकी ते व्यावसायिक आहेत. अभियांत्रिकी विद्यालयात पुणे येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू येथून डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये फोकस केलेल्या एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आणि मास्टर डिग्री पदव्युत्तर पदवी त्यांनी ग्रहण केलेली आहे. मिशिगन विद्यापीठातून PhD एरोस्पेस मधील अँड ऑर्बर, फ्लोरिडा युनिव्हर्सिटीमध्ये मियामी येथून आंतरराष्ट्रीय व्यवसायात MBA केलेले डॉक्टर ओम प्रकाश कुलकर्णी खरोखर आम्हाला आपण प्रमुख अतिथी म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये लाभलात हे आमचं परमभाग्य. मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि माननीय आदरणीय सौ ज्योती कोल्हे मॅडम यांना मी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक त्यांनी करावे. नमस्कार. डॉक्टर कुलकर्णी सर यांना मनापासून धन्यवाद आणि तुमचे खूप खूप आभार. तसेच सगळे जे माझे विद्यार्थी आहेत, सगळ्या आमच्या शाळेचे सगळे विद्यार्थी आणि काही पालकवर्ग जर उपस्थित राहिले असतील त्यांचे देखील मी मनापासून खूप खूप स्वागत करते. बघा विद्यार्थी मित्रांनो किंवा पालकांनो, आज आपण विज्ञान प्रदर्शनाचं जे काही आयोजन केलेलं आहे, तर हे आयोजन आपण जे केलं आहे ते ऑनलाईन पद्धतीने केलेलं आहे. याचं कारण पण आपल्याला माहिती आहे. कारण जे काही वर्षभरापासून आपण जे काही समस्या बघतोय पूर्ण देशामध्ये, जे कोरोनाचं किंवा कोविडचं जे काही संकट आलेलं आहे आणि त्याच्यावर मात करण्यासाठी आपण आज हे प्रदर्शन अशा पद्धतीने आपण आयोजन केलोय. सगळ्यांनाच माहिती की सन 2005 पासून आपली शाळा सुरू झाली तेव्हापासून, प्रथम धनलक्ष्मी शाळा, तेव्हापासून आपण विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करत असतो. कारण त्याचं उद्दिष्ट हेच की आपली शाळा जी आहे किंवा आपल्या शाळेचे संस्थापक, आपल्या संस्थेचे संस्थापक मान्य दादा यांचं एक विजन आहे की आपले त्यांची गुरु प्रेरणास्थान आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि त्यांचं जे विजन आहे की 2020 साली आपला जो भारत देश आहे तो
आपल्याला विश्वगुरु बनवायचं आहे आणि त्या दृष्टीने आपण 2005 पासूनच हे प्रयत्न करत होतो आपण. आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे सर्वांगीण विकास व्हावा हेच आपल्या संस्थेचे ध्येय उद्दिष्ट आहे, हे सगळ्यांनाच माहित आहे. आणि त्यातला एक मुद्दा जो आहे की पैलू जो आहे की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा ह्या हेतूने आपण या विज्ञान प्रदर्शनाचं आपण आयोजन करत असतो. आणि या एक विशेष आनंदाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की या प्रदर्शनामध्ये आपले नर्सरीचे विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये अतिशय आनंद त्यांच्या आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे ते विज्ञान प्रयोगाचं प्रदर्शन आयोजन करत असतात. आणि आपण दरवर्षी 26 जानेवारीला आपला एक नियम आपला ठरलेला आहे की आपण याचं प्रदर्शन आयोजित करत असतो. परंतु या वर्षी आपण तसं काही करू शकलो नाही. आणि याचा आपला एक उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, कारण विज्ञानामुळेच माणूस आज इथपर्यंत प्रगती करू शकलेला आहे. आणि आज कोविडच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण मात करतोय की हे विज्ञानाच्या याच्यावर जीवावरच आपण. आणि ती कुठेतरी मुलांमध्ये ही भावना जागृत व्हावी ही आहेच आमच्या मुलांमध्ये, ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्या दृष्टीने आपण याचं प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. आणि याच्यामध्ये दरवर्षीच आपले आदरणीय डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी सर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, त्यांचे खूपच मला मनापासून आभार मानावेसे वाटतात की ते कधीच आमच्या मुलांना काही जण आम्ही बोलवलं ते मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव तत्पर असतात. आणि आज सुद्धा अशी परिस्थिती असताना तेव्हा जेव्हा आम्ही त्यांना सरांना विनंती केली तर सर लगेच तयार झाले की हो तुमच्या मुलांसाठी मी तयार आहे. आणि म्हणजे त्यांना सुद्धा माहिती की आपलं हे विद्यार्थी हेच आपलं भविष्य आहे. आणि त्यांची अजूनपर्यंत तळमळ ह्या वयात देखील, उथळ वयात देखील त्यांना असं वाटतं की नाही, विद्यार्थ्यांना कुठेतरी आपण प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आणि खरोखर सर तुमच्या प्रोत्साहन मिळाल्यामुळे आमचे विद्यार्थी आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतो. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आणि भविष्यात देखील तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी असू द्यावे ही मी तुम्हाला सरांना मी नम्र विनंती करते. आणि परत एकदा माझ्या पालकांचं की पालकांनी सुद्धा ह्या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलंय किंवा त्यांना सहभाग नोंदवण्यासाठी त्यांनी पण त्यांना मुलांना मदत केलेली आहे. आणि सगळ्यात कौतुक माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांचं, बालगोपाळांचं की तुम्हाला आम्ही सांगितल्यानंतर तुम्ही लगेच तयार झाले आणि तुम्ही आपापल्या परीने तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे तुम्ही हे विज्ञान प्रदर्शनासाठी तुम्ही सहभाग घेतला. तर मी आणि माझ्या शिक्षकांचे देखील मी आभार मानते. मी सगळ्यांना खूप सगळ्यांना एकदा धन्यवाद देते. जय भारत. धन्यवाद मॅडम. अतिशय मौलिक शब्दामध्ये तुम्ही आपलं जे विजन आहे, मानधन संस्थेचं जे मांडलेलं आहे, संस्थेचा पाया केलेला आहे, उपक्रम आपण निर्माण करत असतो आणि विद्यार्थी उत्स्फूर्तपणे त्याला साथ देतात. ही जो आपला पाया आहे तो आजही चालू आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांनी देखील या प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आपल्या संस्थेचे संस्थापक माननीय श्री प्रकाश कोल्हेदादा यांना नुकतंच 2020चा वर्ल्ड स्पेस वीक बेस्ट एज्युकेटर अवॉर्ड मिळालेला आहे. या अवॉर्ड मिळवण्याचे कारण म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी तसेच चाकोरी बाहेर शैक्षणिक प्रयोग व उपक्रम राबवले या निमित्ताने दादांना हा पुरस्कार मिळालेला आहे. माननीय श्री दादांना विनंती करते की त्यांनी शुभेच्छापर 2 शब्द आपल्या विद्यार्थ्यांना सांगावे. माननीय श्री प्रकाश कोल्हेदादा. सर्वप्रथम सर्वांना श्रद्धेय नमस्कार. जय भारत. माझे ज्येष्ठ गुरुबंधू डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी सर यांचं या मानधन विद्यानगरीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करावं या हेतूने हे जे काही आपलं विज्ञान प्रदर्शन 2021 च जे काही आयोजन ऑनलाईन पद्धतीने केलंय त्यामध्ये सरांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि जसं मी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना गुरुस्थानावरती मानतो, तसंच माझं श्रद्धेय स्थान जे आहे ते डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी सर आहेत. यामध्ये एक विशेष आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आणि पालक बंधू भगिनी तसेच शिक्षक वर्गांना सांगावं असं वाटतं ते म्हणजे काय, जो परिस्पर्श डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचा डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी सरांना लाभलेला आहे. म्हणजे ते अतिशय जवळचे निकटचे त्यांचे स्नेही होते. आणि सर्वात परमभाग्य माझं असं आहे की
सरांच्या त्या विचारसरणीपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी सर हे माझे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांपर्यंत पोहोचण्याचं एक परमभाग्य सरांकडून लाभत आहे. आणि मला सांगायला अजूनच आनंद वाटतो की शेवटच्या श्वासापर्यंत डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी सर एपीजे अब्दुल कलाम सरांसोबत एक या देशाच्या जडणघडणीसाठी किंवा या मातृभूमीच्या सेवेसाठी सतत ते सोबत होते. आणि असं हे परमभाग्य लाभताना मी असं विचार करतो की उद्याचा भारत देश जे काही आपलं सर्वांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी काहीतरी कृती केली पाहिजे. प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय आपला देश पुढे जाऊ शकणार नाही. आणि त्यासाठी आपल्या भारत भूमीमध्ये असलेलं ज्ञानसंपदा ती वाढीस लागण्यासाठी आणि त्यामध्ये सर्वात जास्त जो काही आपला पायाभूत घटक जो आहे प्रगतीचा तो म्हणजे विज्ञान आहे. आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी विद्यार्थ्यांना एक दिशा मिळावी, यातून त्यांना एक प्रोत्साहन मिळावं आणि यानंतर ते संशोधक वृत्तीतून आपल्या देशाला या संबंध मानवजातीला या विश्वाला काहीतरी देऊ शकतात हा आत्मविश्वास निर्माण व्हावं या हेतूने या प्रदर्शनाचं आयोजन दरवर्षी आपण करत असतो. आणि या कार्यामध्ये मला एक प्रोत्साहन म्हणावं, एक मार्गदर्शन म्हणावं आणि सतत पाठीवरती हात ठेवून लढ म्हणायची ताकद देणारे माझे गुरुबंधू डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी सर सातत्याने मला ऊर्जा देतात. आणि यासारखं दुसरं काहीच नाही. मला शब्दामध्ये ते व्यक्त करण्यात थोडं आवड होते, परंतु की त्याबरोबर त्यांच्याकडे असलेली गोष्ट मला विशेष सांगायची आवडते की अध्यात्मकाची सुद्धा बैठक आहे. म्हणजे स्वाध्याय परिवारामध्ये आपले सर्वांचे देवकार्य करणारे देव म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले दादा आणि दादांच्या म्हणजे मानसपुत्रच मी म्हणतो, मानसपुत्र म्हणून सरांना जे काही लाभले आहेत तेच मी पण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आणि असं सातत्याने मला विचार आणि प्रेरणा प्रोत्साहन देणारे ओमप्रकाश कुलकर्णी सर आज इथे मुलांना पण मोटिवेट करण्यासाठी आलेले आहेत. तर मी माझा जास्त वेळ न देता मी म्हणेल की आपल्या डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी सरांचं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थी मित्रांना पालक बंधू भगिनींना मिळावं हे तुम्ही पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय भारत, जय महाराज. हॅलो. धन्यवाद दादा. आपण केलेल्या शुभेच्छा नक्कीच आम्हाला प्रेरणादायी आहेत. प्रत्यक्ष कृतीतूनच माणूस सर्वाधिक शिकत असतो हा विचारांचा सुगंध सर्वांपर्यंत नक्कीच पोहोचलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर श्री ओमप्रकाशजी कुलकर्णी यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर 2 शब्द सांगावे. सर्वांना नमस्कार. मीही ज्यांना आदर्श मानतो असे माझे परममित्र कोल्हे सर आणि त्यांच्या प्रकाशाच्या मागे स्वतःला तेवत ठेवणाऱ्या ज्योतिवहिनी आणि मानवधनचे सगळे शिक्षक आणि शिक्षिका वृंद या सगळ्यांना मी नमस्कार करतो. आणि सगळे जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांचं या प्रदर्शनात स्वागत करतो आणि तुमचं अभिनंदन करतो. विशेष गोष्ट आहे की मला याच्यात आनंद होण्याचं एक कारण, मी जेव्हा तुमच्यासारखा विद्यार्थी होतो, शाळेमध्ये होतो, त्यावेळेला म्हणजे वेगवेगळ्या थरावरती हे विज्ञान प्रदर्शन व्हायचं. मला आता कल्पना नाहीये. म्हणजे पहिल्यांदा ते नाशिक पातळीवर व्हायचं, नंतर नाशिक जिल्हा, नंतर महाराष्ट्र राज्य आणि नंतर राष्ट्रीय पातळीवर व्हायचं. माझ्या भाग्याची गोष्ट आहे की मी या सर्वच पातळ्यांवर 6वी पासून ते 11वी पर्यंत भाग घेत राहिलो.
आणि तुम्हाला मी आत्मविश्वासाने स्वतःच्या अनुभवाने मी सांगू शकतो की ह्या विज्ञान प्रदर्शनातनं माझं आयुष्य घडलं, माझं करिअर घडलं. त्यामुळे या विज्ञान प्रदर्शनामध्ये तुम्ही जो भाग घेत आहात त्याच्याकडे तुमच्या बघण्याचा जो दृष्टिकोन असला पाहिजे की हे तुमच्या भावी आयुष्याच्या प्रगतीच्या दृष्टीने, यशस्वीतेच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल आहे. त्याचबरोबर देशाचा विकास, आपली भारत माता आत्मनिर्भर कशी होईल या दृष्टीने विज्ञान परिषदात तुम्ही कितीही छोटी गोष्ट करत असाल तरी एक महत्वाचं पाऊल आहे. आपण सगळेच जन्माला आलो तेव्हा लहान होतो. पहिल्यांदा आपल्याला कुशीवर वळता येत नव्हतं, नंतर पालथं पडायला लागलो. हे तुम्ही लहान मुलांचं सगळ्यांनीच बघितलं असेल. आता जे तुमच्याकडे लहान आहेत तुम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर रांगायला लागतो आणि नंतर हळूहळू पाऊल टाकायला लागतो. आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं. परंतु अशा रीतीने अडखळत पाऊल टाकणार किंवा मध्येच पडणार ते मूल मोठं होत जातं. त्या पाऊल टाकण्याच्या प्रक्रियेतनं पी.टी. उषा सारखी एक महिला आपल्या देशाला गोल्ड मेडल म्हणजे सुवर्ण पदक मिळवून देतात. म्हणजे कुठलंही पाऊल बिनमहत्वाचं नाही. मग असं म्हणता येईल का की पी.टी. उषा ऑलिम्पिक मध्ये एवढ्या वेगाने धावली तर ती जेव्हा लहान बाळ होती त्यावेळेला तिने जे आईचं बोट धरून, वडिलांचं बोट धरून किंवा कशाला तरी धरून एक एक पाऊल टाकलं, त्या पावलाचं महत्व नाही का? उलट त्या पावलांचं महत्व फार मोठं आहे. आणि आज तुम्ही जे विज्ञान परिषदामध्ये भाग घेतात ना, हे तसंच एक छोटं पाऊल आहे. आणि ही तुमची छोटी पावलं वामनाचं पाऊल होतील आणि या सगळ्या विश्वाला व्यापून भारताला एक सुप्रीम पॉवर ज्याला म्हणता येईल, एक शक्तिशाली राष्ट्र, एक बलशाली राष्ट्र, एक आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीने मोठे होत जातील. तुम्ही काय प्रयोग केलेला आहे यापेक्षा, केलेल्या मॉडेलपेक्षा जे काही तुम्ही केलंय ना त्याच्या मागचं जे तत्व आहे ते तत्व अत्यंत महत्वाचं आहे. ते तत्व तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि हे तत्व समजून घेता घेता तुम्हाला आवड निर्माण होत जाईल. ती आवड वाढत जाते आणि जसजशी ती आवड वाढते त्या प्रमाणात तुम्हाला पुढे स्वतःलाच प्रोत्साहन मिळत जातं. कारण आपण अमुक केलं त्याच्यातनं आपल्याला काहीतरी पॉझिटिव्हिटी मिळाली, कोणाची तरी शाबासकी मिळाली किंवा काहीतरी तुम्ही एक विक्रम प्रस्थापित केला. आता विक्रम प्रस्थापित तुम्ही म्हणाल की या मॉडेल्स मधून आम्ही काय करणार? परत तिथे तुम्हाला एक स्वतःचा अनुभव सांगतो. मी 11वीला असताना जिल्हास्तरीय प्रदर्शन नाशिक रोडच्या पुरुषोत्तम हायस्कूलमध्ये होतो. मी एकट्याने 27 मॉडेल बनवलेले होते, एकट्याने, कोणाची मदत न घेता. सगळे परीक्षकांचं राऊंड झाला, परीक्षण झालं, सगळं झालं आणि थोड्या वेळाने बक्षीस समारंभ होता, शेवटचा दिवस होता तो. तर मला विचारायचं होतं की बा आम्ही आवरावर केव्हा करायला लागायचे. म्हणून तिथलं जे पुरुषोत्तम हायस्कूलचं कॉमन रूम आहे, प्रोफेसर रूम म्हणजे शिक्षकांचे रूम, इथे गेलो तर ते शिक्षक चहा पित होते. एक सौजन्य म्हणून मी बाहेर, दाराच्या बाहेर उभा राहिलो कारण मध्ये जाणं बरं दिसत नाही. आणि मग तिथे मला आतला संवाद ऐकू येत होता. कोणीतरी विचारलं का आता बक्षीस समारंभ आहे, त्याच्यामध्ये मला एक जज होते कुर्लेकर सर, केमिस्ट्रीचे प्रमुख होते एसपीटी कॉलेजचे. तर कोणीतरी विचारलं की बा यावर्षी पहिलं बक्षीस कोणाला आहे? तर त्यावेळेला पुरुषोत्तम हायस्कूलचे लेले सर होते, फार प्रसिद्ध शिक्षक ते. त्यांनी उत्तर दिलं की अरे तो ओमप्रकाश अजून आहे यावर्षी तो 11वी पास होऊन जाईल, पुढच्या वर्षी तुम्ही पहिल्या बक्षिसाची चर्चा करा. आता तो आहे तोपर्यंत पहिला बक्षीस हा कोणाच्या चर्चेचा विषय नाही.
आत्मप्रौढी म्हणून तुम्हाला सांगतोय असं नका धरू, परंतु एक विचार करा की जोपर्यंत आपण त्याच्यात आहोत तर पहिलं बक्षीस हे दुसऱ्या कोणीही हक्कही सांगू नये. लोकमान्य टिळकांनी जसं आपल्याला सांगितलेलं आहे की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तसं प्रत्येकाने पहिलं बक्षीस मी जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर ते मिळालं तर जाईन असं नव्हे, तर जाणं माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे, इतका आत्मविश्वास तुमच्यात पाहिजे. आणि हा आत्मविश्वास जेव्हा तुमच्यात उभा राहील त्यातून तुमचं व्यक्तिमत्व घडेल आणि तुमच्यातला संशोधक घडेल. आता महत्वाची गोष्ट याच्यातली जे या सगळ्या उपक्रमामागे उद्देश एक आहे की तुमच्यातला संशोधक जो दडलेला आहे, तुमच्या प्रत्येकामध्ये संशोधक आहे, त्यामुळे तो कुठून तरी बाहेरून शोधायची गरज नाही, तो तुमच्या आत आहे. मी कोल्हे सर आणि वहिनींचं आणि शिक्षक वृंदाचं अभिनंदन यासाठी करतो की तुमच्या छोट्या छोट्या मुलांमध्ये असलेला हा दडलेला संशोधक हा कसा बाहेर काढता येईल, त्याचं अव्यक्त असलेलं व्यक्तीकरण कसं होईल, यासाठी म्हणून हा उपक्रम तुम्ही जो केलेला आहे. वास्तविक कोविडमुळे इतकी बंधनं आहेत, एकत्र जमता येत नाही, तरीही हार मानली नाही. विचार करा, कोल्हे सरांचं ही जी मानसिकता आहे की परिस्थिती समोर मी हार मानणार नाही. आजच्या दिवशी तुम्ही काय शिकायचंय? मी तर तुम्हाला म्हणेन की आजचा मंत्र एकच, मी परिस्थिती समोर हार मानणार नाही. जसं लॉकडाऊन आहे, बंधनं आहेत, कोणालाही सबब आहे, बाकीच्या शाळांनी सबब घेतलेली आहे, त्यांनी काही असला उपक्रम केला नाही, पण सरांनी अर्थात त्याच्यामध्ये सगळ्या शिक्षक वृंदांचा सहभाग आहे की परिस्थितीला हार न मानता, रणांगणातनं पळून न जाता या ऑनलाईन पद्धतीने हे प्रदर्शन घेतलं. म्हणजे परिस्थिती समोर हार मानली नाही आणि तंत्रज्ञानाचा आश्रय घेऊन नवीन पद्धतीने हा उपक्रम चालू ठेवला. मागच्या वर्षी मार्च मधलीच गोष्ट आहे, आजची तारीख आहे 27 आणि बरोबर 1 वर्ष झालं. मला पक्क लक्षात आहे, कारण 27 मार्च मागच्या वर्षी माझं नाशिक मधले प्रसिद्ध गोविलकर सर, जे इकॉनॉमिस्ट आहेत, अर्थतज्ञ आहेत, त्यांच्याबरोबर फोनवरती सहज विषय होत होता, कारण 22 तारखेपासून लॉकडाऊन चालू झालेलं होतं. मला अंदाज होता त्याच वेळेला की किमान हे 3 महिने चालणार किंवा जास्तही चालेल. मी गोविलकर सरांना विचारलं की म्हटलं सर, या लॉकडाऊनमुळे आणि लॉकडाऊन जेव्हा उठेल खूप काही बदल झालेले असतील, तर तुम्हाला काय वाटतं? तर मला आधी त्यांनी विचारलं की तुम्हाला काय वाटतं? म्हटलं सर, तुम्ही तो उलटा माझ्याच कोर्टमध्ये चेंडू टाकला. त्यांना मी एकच म्हणालो की सर, मी एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून सांगेन की आतापर्यंत ज्या गोष्टी आपण नॉर्मल समजत होतो, ज्या गोष्टी आपल्या रुटीन मध्ये म्हणजे दैनंदिन जीवनात अगदी नेहमीच्या साध्या वाटत होत्या, या साध्या दैनंदिन वाटणाऱ्या गोष्टी उखडून फेकल्या जातील, या सगळ्या आमूलाग्र बदलतील आणि नवीन पद्धती रूढ होतील. म्हणजे आत्ताचे नॉर्म्स हे कालबाह्य होतील आणि नवीन नॉर्म्स एस्टॅब्लिश होतील. आणि गोविलकर सर म्हणाले, मी 100% सहमत आहे आणि मलाही नेमकं हेच म्हणायचं होतं आणि मला खात्री होती की तुमच्या तोंडून ते नक्की येईल म्हणून. नेमकं आज तुम्ही बघा, तसंच झालेलं आहे. पूर्वीचे नॉर्म जे आहेत हे बदलले संपूर्ण जगभर, सगळ्या जीवनाच्या. मग तुम्ही खरेदी करणं असो, घराबाहेर पडणं असो, तुमचा अभ्यास करणं असो, एकेकाळी मोबाईल शाळेत आणणं हा गुन्हा होता. आज तुमच्या शिक्षणाचा भाग बनलेला आहे मोबाईल. नॉर्म्स बदलले. हेच एक साधं मोठं उदाहरण आहे की पूर्वी मोबाईल तुम्ही विद्यार्थ्यांच्या बॅगेत सापडला, दप्तरात सापडला तर शाळा जप्त करायची, आणि त्याच्या उलट आज तुम्हाला आईवडिलांना हट्ट करून मोबाईल मागून घ्यावा लागतो. कारण काय? तुमचे वर्ग आता ऑनलाईन चालतायत.
म्हणजे जी गोष्ट त्यात जे होती अयोग्य होती ती आज आवश्यक बनली. अशी अनेक उदाहरणं आहेत आणि हे असंच होत जाणार आहे. आता हे जेव्हा असं होत जाणार आहे त्यावेळेला नवीन नवीन गोष्टींची गरज पडेल. मग या नवीन गोष्टी कोण आणणार, कुठून आणणार? हे तुमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत, बालसंशोधक आहेत तुम्ही, तर तुम्ही हे आणणार आहात. आता नका विचार करू, आम्ही तर लहान आहोत, अजून शाळेत आहोत. पण तुम्हाला एक आश्चर्य वाटेल, एक 1.5-2 महिन्यापूर्वी मला एक मेसेज आलेला होता आणि मी तो व्हॉट्सअपवरती शेअर पण केला होता की 11 वर्षाची चेन्नईची मुलगी, तामिळनाडूतली एक मुलगी, अत्यंत गरीब घरातली, म्हणजे आई वडील मोलमजुरी करतायत. ह्या मुलीने असं काही नवीन एक तंत्रज्ञान मांडलं आणि नवीन विचार मांडले की ती गोष्ट नासाने, नॅशनल स्पेस सोसायटी ऑफ अमेरिका, म्हणजे अंतराळ विषयक सर्वोच्च संस्था अमेरिकेची, त्यांनी त्याची दखल घेतली आणि आता या वर्षी ती मुलगी अमेरिकेला जाईल. तिचा भविष्यातला सगळा खर्च नासा करणार. आणि विचार करा, एक गरीब घरातली 11 वर्षाची मुलगी अमेरिकेत बोलवते, अमेरिका तिचा सगळा खर्च, सगळा भार उचलते आणि तिला घडवण्याची जबाबदारी घेते. काय होऊ शकतं? म्हणजे ती लहान आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं का? नाही. वयाचं बंधन आहे का? नाही. मगाशी सरांनी उल्लेख करताना म्हटलं, माझ्या वयाचा उल्लेख केला. वय हे वाढतच जातं. माणूस जन्माला आला म्हणजे सांगितलंय की जो जन्माला आला त्याला मृत्यू निश्चित आहे. जसं तो जन्माला आला, काल जन्माला आलेलं बाळ आज 1 दिवसाने म्हातारं झालेलं असतं. तसं 1 वर्षाने म्हणूनच इंग्रजी आपल्या इथे बघा, तुझं वय काय विचारतो इंग्रजीमध्ये, म्हणजे मला न आवडणारी गोष्ट आहे. कोणालाही वय विचारलं, हाऊ ओल्ड यू आर असं विचारलं म्हणजे काय, तू किती म्हातार आहेस. म्हणजे त्याला विचारताना तुम्ही त्याचं खच्चीकरण करता. आणि आपल्या इथे तुमच्यासारखे विद्यार्थी जेव्हा शाळेतनं शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात त्यावेळेला कोल्हे सरांसारखे तुम्हाला आशीर्वाद देतात. आशिष्टो बलिष्ठो द्रढिष्ठो युवास्यात युवाध्यायक हा. म्हणजे काय, तू आशिष्ट हो, बलिष्ठ हो आणि युवान राहा. म्हणजे तुझ्या वृत्तीने, तुझ्या ज्ञानाने तू सदैव तरुण राहा. युवास्यात साधू युवास्यात. नुसता तरुण राहून उपयोग नाहीये, कारण काय तो उपद्रवी सुद्धा होऊ शकतो. आपण बघतो की तारुण्य कसं उपद्रवी आहे समाजात दिसतं. पण साधू युवास्यात, साधू युवासात म्हणजे सज्जन, संस्कृतीसाठी, देशासाठी, मातृभूमीसाठी, आपल्याला जन्म देणाऱ्या जन्मदात्यांसाठी साधू म्हणजे तुम्ही चांगले, सज्जन, कल्याणकारी व्हा, असा तो आशीर्वाद आहे. तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यामध्ये एक मोठी व्यक्ती दडलेली आहे. ती व्यक्ती घडवण्याचं काम आज मानवधन संस्था करते आणि ही संधी जी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या. शिक्षकांना शंका विचारत जा, पण शंका विचारायच्या ना तर खोडसाळपणा नसावा. कशा शंका विचारायच्या मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला वर्गामध्ये काहीतरी एकदम रोज नवीन नवीन काहीतरी कोणी शिक्षक घेत नाहीत, शिक्षक असो शिक्षिका असो. आज काहीतरी शिकवतात, त्याचाच पुढचा भाग उद्या शिकवतात, त्याचा पुढचा भाग परवा शिकवतात. मग माझं म्हणणं असं आहे की परीक्षेच्या आधी वह्या पुस्तकं उघडून घोकत बसण्यापेक्षा आज काय शिकवलं घरी गेल्यावर अभ्यास करा. आता उद्या काय शिकवणार तुम्हाला कळलेलं आहे, माहिती आहे. आता याचा पुढचा भाग उद्या शिकवणार आहे. मग त्याचं तुमचं तुम्ही स्वतः अभ्यास करा, वाचा पुस्तकात. मध्ये नाही कळलं तुम्हाला हरकत नाही, 5% कळलं, 10% कळलं, 15% कळलं, जितकं काही कळलं तर काय, इतकं काही शक्य नाही की तुम्हाला काहीच कळलं नाही, कारण तुम्ही सगळे हुशार असतात. काही ना काहीतरी टक्के तुम्हाला कळेल. आपल्याला जे कळलं ते बरोबर आहे की नाही, आणि ते जेव्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतात ना त्याच वेळेला तुमच्या मनात शंका येतात. त्या शंका वहीत लिहून ठेवा. दुसऱ्या दिवशी
तुम्ही जे स्वतः समजून घेतलं ते बरोबर आहे की नाही हे सर शिकवत असताना अगर मॅडम शिकवत असताना बघा. चुकीचं समजलं नाही ना ही खात्री करा. आणि दुसरी गोष्ट, जे तुम्हाला समजलं नाही ना ते तिथे जर आणखी त्यांच्या शिकवण्यातनं कळलं नाही तर नेमकी ती शंका विचारा. आणि अशा शंका जेव्हा तुम्ही विचारताना शिक्षकांना आवडतं. तुम्ही शिक्षकांचे लाडके होता. आणि मग शिक्षक जेव्हा तुम्हाला मुक्त हस्ताने देतात ना त्यावेळेला खरा तुमचा विकास सुरू होतो. मला सगळं येतं, मी वाचलेलं आहे, मला माहित आहे, हा विचार, हा अहंकार डोक्यात कधीही ठेवू नका. परत एक तुम्हाला उदाहरण देतो. आपण कृष्णम वंदे जगद्गुरु म्हणतो. कृष्ण जगद्गुरु आहे. मुळातच एक विष्णूचा अवतार. त्याला काय येत नव्हतं, त्याला सगळं येत होतं. पण तरी सुद्धा कृष्ण बाल्यावस्थेमध्ये सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गेले, तिथे कष्ट केले, सगळ्या सामान्य मुलांसारखे राहिले. तिथेच त्यांना सुदामासारखा मित्र भेटला की जी मैत्री आज जगामध्ये आदर्श आहे. कृष्ण सुदामाची मैत्री हे मैत्रीचं सर्वोत्कृष्ट आदर्श आहे. मग कृष्ण तिथे सांदीपनींच्या आश्रमात का गेले? जगाला दाखवून द्यायचं होतं की मी नम्र होऊन अहंकार रहित होऊन जोपर्यंत विद्यालयात जात नाही, माझ्या शिक्षकांकडे जात नाही, तोपर्यंत मला ज्ञान प्राप्त होणार नाही. गीतेतच पुढे म्हटलेलं आहे, तद्विद्या प्रणिपातेन परिप्रश्नेन परिसेवया. म्हणजे नम्रता असल्याशिवाय विद्या प्राप्त होत नाही. त्यामुळे तुम्हाला विद्यार्थ्यांना मी म्हणेन की कधीही इवन म्हणजे आज मी या वयात सुद्धा कुठल्याही वयात कुठल्याही अवस्थेत कितीही यश मिळालं तरी अहंकार तुम्हाला स्पर्श होऊ नये. तुकाराम महाराजांनी म्हणून सांगितलेलं आहे, अहंकाराची या वारा न लागो माझ्या विष्णुदासा. त्यामुळे अहंकारापासून दूर राहा, नम्रता सदैव ठेवा. साधू युवास्यात तुम्हाला आई वडील, आपलं घर, घराणं, गाव, विद्यालय, देश याला गौरव प्राप्त करून द्यायचा आहे. आणि मानवधन हे संस्थेचं नाव आहे. कारण मानवधन म्हणजे काय? माणसात असलेली माणुसकी हे धन आहे, माणूस धन नाहीये. कारण माणसामध्ये राक्षस पण असतो आणि नुसतं अक्षर ओळख झाली तर तो माणूस सुसंस्कृत म्हणता येत नाही. परत संस्कृत मध्ये काय, साक्षरा विपरीताने राक्षसा होती. म्हणजे साक्षरा हे जर उलट वाचलं तर काय होतं, राक्षसा होतं. त्यामुळे जर नुसतं तुम्ही ज्याला विधायक स्वरूप नाही, विधायक बैठक नाही, जसं शिवाजी महाराज आहे श्रींचे अधिष्ठान, मला श्रींचं राज्य स्थापन करायचं आहे. शिवाजी महाराज का आम्हाला आदर्श आहेत? त्यांना स्वतःचं राज्य नव्हतं स्थापन करायचं. स्वतःचं राज्य स्थापन करणारे अनेक होऊन गेले. औरंगजेबने तेच केलं, भावांना मारलं, बापाला मारलं आणि राज्य बळकावलं. पण कोणी औरंगजेबाला आदर्श मानतं का? नाही. त्याच्या उलट आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांना आम्ही श्रीमंत म्हणतो, कारण त्यांची श्रीमंती वृत्तीमध्ये होती, मनामध्ये होती, आचरणामध्ये होती, संस्कारामध्ये होती. आमचे शिवाजी महाराज सर्व अर्थाने श्रीमंत होते. ते साधू होते. साधू म्हणजे कल्याणकारी होते. आणि म्हणून येथे श्रींचं राज्य स्थापन करायचंय, मला इथे ईश्वरी राज्य रामराज्य स्थापन करायचं आहे, हा संकल्प त्यांचा होता. मला शिवाजीचं राज्य स्थापन करायचं नव्हतं. आणि म्हणून त्याला शिवाजीचं राज्य म्हणत नाही, त्याला स्वराज्य म्हणतात. स्वराज्य म्हणजे प्रत्येकाचं राज्य, प्रत्येक घटकाचं एक एक मावळा हा राजा होता. हे जे आहे हे आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. तुम्हाला मोठं व्हायचंय, संशोधक व्हायचंय. मला आठवतं तुमच्या इथे माशेलकर सर आलेले होते, त्यावेळेस तुम्हाला माशेलकर सरांनी एक प्रश्न विचारला होता, तुम्हाला काय व्हायचंय? कोणी कोणी डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं उत्तर दिलं होतं. पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमच्याकडनं मला उत्तर हे अपेक्षित आहे, मला शास्त्रज्ञ व्हायचंय. आणि हे आतापासून ठरवलं तर तुम्ही होऊ शकता. कारण शास्त्रज्ञ व्हायचं हे मी अपघाताने शास्त्रज्ञ झालेलो नाहीये. कारण भारतामध्ये एक म्हणपरे ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, त्याच्यावरती एक कादंबरी सुद्धा आहे.
मी तसा ऍक्सिडेंटल सायंटिस्ट नाहीये. वयाच्या 5व्या वर्षी माझं ठरलेलं होतं मला शास्त्रज्ञ व्हायचंय आणि मी ते देवाची दया प्रयत्न करत राहिलो. आपोआप नाही झाला, आकाशात प्रयत्न करत राहिलो. पण माझ्या शिक्षकांचे आशीर्वाद, माझ्या शिक्षकांचं मार्गदर्शन, आईवडिलांचे आशीर्वाद, परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले आणि सगळ्यात महत्वाचं ईश्वरी इच्छा, या सगळ्या कारणाने मी आज खरोखरच जगात शास्त्रज्ञ म्हणून मान्यता मिळवू शकलो. तुम्ही सुद्धा हे मिळवू शकता. 11 वर्षाच्या मुलीचं तुम्हाला उदाहरण सांगितलं. मी तो दिवस बघतोय की ही 11 वर्षाची मुलगी आणखीन 5-15 वर्षाने केवढी मोठी झालेली असेल. आज कल्पना चावलाचं नाव घेतो आपण, सुनीता विल्यम्सचं नाव घेतो, कदाचित, आणि मला खात्री आहे कदाचित का खरोखरच असं होईल की ही मुलगी भारताची आदर्श मुलगी म्हणून जगाच्या समोर येईल. मग तुमच्यातले सुद्धा आदर्श मुलगा, आदर्श मुलगी होऊ शकतात, हे मनामध्ये ठेवा. आणि कोल्हे सरांनी, वहिनींनी आणि सगळ्या शिक्षकांनी तुमच्यासाठी म्हणून हे जे प्रयत्न केलेले आहेत याचा तुम्ही पूर्ण उपयोग करून, आणि हे 1 दिवस 2 दिवसाचं इव्हेंट न करता संपूर्ण वर्षभर प्रयोगशील राहा. आणि कोल्हे सरांना मी विनंती करेन की सर, वर्षात आपण असे काही इव्हेंट घेत जाऊ. आपले सायन्स क्लबचे जोशी सरांनी होकार दिलेला आहे त्याला, की आपण थीम घ्यायची. जसं आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला, मी त्यांच्यासमोर कल्पना मांडतो की आता इलेक्ट्रिक वाहन हे सगळीकडे चर्चेत आहे. आता इलेक्ट्रिक वाहनात महत्वाची गोष्ट काय आहे? बॅटरी. मग बॅटरी कोणकोणत्या प्रकारच्या असतात? आपण मुलांना छोटे छोटे प्रयोग देऊ, वेगवेगळ्या प्रकारच्या त्या बॅटऱ्या तयार करतील. कोणी लेड ऍसिड बॅटरी तयार करतील, कोणी लिथियम बॅटरी, कोणी कुठल्या बॅटऱ्या करतील, कोणी अल्युमिनियम बॅटरी तयार करतील. अशा जेवढ्या प्रकारच्या अगदी कमी करता येतील अशा आपण त्यांना बॅटरी तयार करायला देऊ. त्याच्यामध्ये त्यांना शिकवू की तंत्रज्ञान काय आहे. म्हणजे त्यांना आता एक बॅटरीचं उदाहरण दिलं, इतर अनेक बाबतीत अशा आपण त्यांना एक थीम द्यायची. किंवा मोटर कशी फिरते, मग किती प्रकारच्या मोटरी असतात, त्यांना आपण छोटे छोटे प्रयोग देऊ. त्यांच्या समोर जर स्वतः करू शकत नसतील तर त्यांच्या समोर अशा वस्तू ठेवू की जेणेकरून मुलांना ते बघितल्यानंतर त्यांचे फंडामेंटल्स क्लिअर होतील. आणि आज फंडामेंटल्स हे जितके तुमचे क्लिअर होतील तेवढे तुम्ही मोठे व्हाल, तुमची प्रगती होईल आणि तुम्हाला जे आयुष्यात करायचं आहे ते मिळवण्यामध्ये तुमचं प्रत्येक पाऊल हे यशाच्या दृष्टीने असेल. तर माझी ही विनंती आहे सर, आणि असा उपक्रम तुम्ही जेव्हा केव्हा ठरवाल आपण प्रत्यक्षात तो करूया. माझं जोशी सरांशी बोलणं झालेलं आहे. सायन्स क्लब आणि मानवदल असं एकत्रित आपण हा प्रयोग करूया आणि नक्कीच आपल्याला विद्यार्थ्यांचा सहभाग याच्यात मिळून आणि ती छोटी तयार केलेली बॅटरी त्यांना घरी नेऊ द्या. तर अशा रीतीने आपण करू शकतो. आणि मला वाटतं हे असा प्रयोग कोणी केलेला नाहीये भारतात. आपण हे करणारे पहिले असू. मानवदलने बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा केलेल्या आहेत, आदर्श उदाहरणं प्रस्थापित केलेली आहेत. हे सुद्धा एक आपण उदाहरण प्रस्थापित करू आणि गडकरी सारखे, माननीय मोदींसारख्यांना याची दखल घ्यावी लागेल अशा स्वरूपात आपण करू. मी परत तुमचे धन्यवाद मानतो आणि सदैव तुमच्या सोबत मी आहे. सर नक्कीच आपण तुम्ही जे सांगितलेली जी काही संकल्पना आहे की आपण ऍक्शन प्लॅन तुमच्या मार्गदर्शनानुसार तयार करूया. आणि एक छोट्या, तुम्ही जसं बॅटरी हा उदाहरण सांगितलं, आणि आपल्या अवतीभोवती अशा बऱ्याच एनर्जी सोर्सेस त्याला आपण म्हणूया, ते त्या मुलांना शोधण्यासाठी एक कळत नाही दिशा मिळू शकते. आपण विचार आहे तुमचा तो नक्कीच आपण प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवू अशी व्यवस्था आपल्या ह्या संस्थेमध्ये करूया. आणि वेळोवेळी तुम्ही मार्गदर्शन करत असतात. पुन्हा जेव्हा जेव्हा गरज वाटेल त्यावेळेस तुम्ही नक्कीच या कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणारच हे मला विश्वास आहे. आपण सर्वजण नवीन पुन्हा या भारतभूमीला, सरांनी जसं म्हटलं की या विश्वामध्ये तिचं स्थान उंचवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे. तो जागृत करण्यासाठी सर्व पालक बंधू भगिनी नक्कीच सहभागी होतील, त्यांच्याकडून आम्ही अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि शिक्षक वृंदांची अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय भारत. आणि सर फार छान वाटलं माहिती का आज, रिअली ग्रेट. लवकरात लवकर समक्ष भेटूया सर. हो नक्कीच सर, नक्कीच सर. धन्यवाद कुलकर्णी सर.
धन्यवाद दादा. आपल्या दोघांनी संकल्प ठेवून आपण मानवधन समाजाबद्दल घडू, विद्यार्थ्यांनी घडू आणि पर्यायाने समाजाला देशाला पुढे नेण्याचं कार्य आपण नक्कीच करणार आहोत. तर आजच्या कार्यक्रमाचे जे औचित्य आहे विज्ञान प्रदर्शन, या कार्यक्रमाला लवकरच आपण आपल्या परवानगीने सुरुवात करत आहोत. आपली पहिली विद्यार्थिनी आहे रोशनी चव्हाण. धनलक्ष्मी शाळेतील ही विद्यार्थिनी आपल्या समोर प्रयोग सादर करीत आहे. प्रयोगाचं नाव ओके. रोशनीने हा आपल्या समोर केलेला आहे. परंतु हे जे आज आपण बघणार आहोत विद्यार्थ्यांना पालकांनी मदत केलेली आहे. पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी हे प्रयोग आपल्यासमोर सादर केले आहेत. त्यामुळे पालकांचा सुद्धा सहभाग या कार्यक्रमाला लाभलेला आहे. पुढचा विद्यार्थी आहे श्लोक विलास प्रोग्रेस इंग्लिश मीडियम स्कूलचा हा पुढील प्रयोग सादर आहे. हा श्लोकने छान प्रयोग सादर केलेला आहे. मदत आवश्यक शाळेतील तिच्या प्रयोगाचे नाव आहे पाण्यात
हॅलो, जय भारत सर. संस्था संस्थेतील सर्व शाळांमध्ये दरवर्षी विज्ञान दिवसानिमित्त आपण एक्झिबिशन किंवा विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करत असतो आणि यामध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या आयोजन करत असतो. परंतु कोरोना महामारी कालावधीनुसार किंवा कोरोना महामारीच्या काळात आपण यावर्षी तो विज्ञान प्रदर्शनाचा जो कार्यक्रम आहे आपण थोडा पुढे ढकलला होता आणि त्यासाठी आजचा हा जो बोललेला आहे त्याच प्रकारे आपले या ठिकाणी बोलले या ठिकाणी मार्गदर्शन केले. त्याच प्रकारे आपण कशा प्रकारे आपल्या चालना देऊन आमच्या मॉर्निंग टीचर, जय भारत. मी आर्या गोमसाळ. मी इयत्ता दुसरी सेमीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे धनलक्ष्मी बाल विद्या मंदिर अँड प्रायमरी स्कूल. मी आज तुम्हाला एक प्रयोग दाखवणार आहे. त्या प्रयोगाला लागण्यासाठी साहित्य: एक वाटी, एक कागद, लिंबू, एक मेणबत्ती, एक माचीस. आता आपण या कागदावर लिंबू पिळणार आहोत. लिंबू पिळून झाल्यावर आता आपण हे याच्यात भिजवणार आहोत आणि नाळणार आहोत, म्हणजे चित्र पण काढणार आहोत. हे बघा, आता हे याच्यात ठेवून देणार आहे आणि मी हे मेणबत्ती जाळणार आहे. आता आपण हे याच्यावर वरती ठेवणार आहे. थोडंसं सांभाळून. हा स्टार दाखवून आता आपण हे भिजवणार आहोत. हे बघा, आता हा स्टार लागला आहे. आता आपण याचा हे बघणार. या प्रयोगाचा वापर राजे महाराजांच्या काळात केल्या जात होता. गुप्त संदेश पाठवण्यासाठी केला जात होता. जय भारत. धन्यवाद.
जय भारत. माय नेम इज कार्तिक दत्तात्रय चौधरी. मी आता 6वी याच्यात शिकतो. मी एक आर्मी बेस बनवलेला आहे. इकडे VIP एंट्री आहे. इकडं मालवाहतूकचा रस्ता आहे. तर आता खूप ठिकाणी आतंकवादी आर्मी एरियात घुसायचा प्रयत्न करतात. त्या म्हणून आता समजा ही आतंकवादीची गाडी आहे. तर इकडे ते 4-5 शिपाई राहतात अडवायला गाडी चेकिंगला. तर त्यांना ही गाडी आतंकवादी जोरात गाडी घालतात म्हणून ही गाडी जोरात पुढे गेली की तर इकडे त्यांना पुढं मी 3D चित्र काढलेलं आहे ब्लॉकचं. त्यांना ते असं वाटतं की रस्त्यावरती ब्लॉक पडलेले आहे म्हणून ती गाडी थांबते आणि आपले शिपाई त्यांना गिरफ्तार करून घेतात. जय भारत. माझं नाव आहे अनुष्का गणेश देशमुख. मी प्रयोग करून दाखवणार आहे. प्रयोगचं नाव आहे पाण्याची घनता. मी 2 ग्लास घेतलेले आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकलेलं आहे. एका ग्लास मध्ये मिठाचे 2 चमचे टाकलेले आहे. 2 लिंबू घेतलेले आहे. मी त्याच्यात टाकलेले आहे. याच्यात मीठ येतं. हे लिंबू वर तरंगलेलं आहे. याच्यात मीठ नाही येतं. हे लिंबू बुडाला टेकलेलं आहे. याच्यात घनता जास्त कमी आहे तर हे लिंबू वर आहे. याच्यात घनता जास्त आहे म्हणून हे लिंबू खाली टेकलेले आहे. धन्यवाद. Very good afternoon. My name is Ananti Pawan Thakur and I'm standard 5th, roll division B, roll number 2. That is my experiment. Let's start now, okay? That is water and that is nail pen. Okay. Look now. My video is end. Okay, bye bye. Jai Bharat. Good afternoon, Jai Bharat everyone. My name is Neval Mahendra Patil. Today I am going to show our working model. My model is purification of water. We use to this coarse sand, fine sand, powdery sand, clean cloth and muddy water. Information. When the muddy water come near to the coarse sand, fine sand, powdery sand, the mud's microorganization get destroyed from that, then it come near to cloth and we get natural water. You thinking. Thank you. Jai Bharat. 3 start. Hi friends, my name is Mona Santosh Avare. I am studying in 7th standard in Progressive English Medium School. Today I am doing a science experiment for you. So we want some material like turmeric powder, detergent, 1 lemon, glass and water. So first take 1 glass, add some water. Turmeric powder, mix it well. See, the color will be yellow. So now add 1 spoon of detergent. Its color will be red. See the color. Yellow color will be turns into red color. Now
lemon, 2-3 drops. Now, see the color. It will be turns again yellow. So now, turmeric is another natural indicator. Turmeric solution turns reddish brown with base. Turmeric does not change color with acid. Thank you. जय भारत. आफ्टरनून फ्रेंड्स, ये वाटर डिस्पेंसर है. ये कैसे वर्क करता है मैं वो आपको दिखाऊंगा. इस ढक्कन को हम ऐसे घुमाएंगे तो यहाँ से पानी आने लगेगा और इस ढक्कन को हम फिट करेंगे तो ये पानी बंद हो जाएगा. सिर्फ ऐसे ढक्कन लेगा और फिर ऐसे ढक्कन फिट करने पर वो पानी बंद हो जाएगा. हाथ में पानी लेकर आप पी सकते हैं. ये ढक्कन हम ऐसे लूज करने पर अंदर हवा जाती है, इसलिए वो पानी आता है. और ढक्कन फिट करने पर वो पानी हवा नहीं जाती है, इसलिए वो पानी नहीं आता है ढक्कन बंद करने पर. और फिर वो ऐसे वर्क करता है. धन्यवाद. Hello friends, my name is Vansagar Bakre. I am going to show you one experiment. First, we need 2 glasses of water. Then, in first glass, we drop the lemon inside. Look, it's sinking. Then, in another glass, we drop some salt inside. Then, we stir it. It's done. Then we drop the lemon inside. Look, it can't sink. Our experiment is finished. My name is Sumit Sopanmate. I am studying in 4th standard. My school name is Bright English Medium School. तर आज आपण एक प्रयोग करणार आहोत. तर ही एक माचीस पेटी आणि हे कोलगेट आणि हे थंड पाणी. आता आपण 4-5 काड्या घेऊया आणि या थंड पाण्यामध्ये टाकूया आणि या 5-10 मिनिटं याच्यात राहून देऊया. आणि आता आपण या सगळ्या काड्या बाजूला काढून घेऊया. तर आता बघा आपण ही पेटवून पाहूया. तर बघा ही काडी पेटली नाही. आता आपण अजून एक काडी घेऊया आणि ही कोलगेट मध्ये डीप करूया आणि ही काडी आपण पाण्यामध्ये टाकूया आणि 5-10 मिनिटं याच्यात राहू द्या. आता आपण ही काडी काढून घेऊया. आता ही काडी आपण याला पुसून घेऊया आणि आता आपण ही काडी पेटवूया. ही बघा. तर हा होता आपला प्रयोग. थँक यू.